कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावरील संग्रहालयाचं लोकार्पण शनिवारी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते झालं। यावेळी महापौर रूपाराणी निकम, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री शेलार यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ऐतिहासिक जगदंबा तलवार लंडन इथल्या म्युझियममधून महाराष्ट्रात परत लीजवर आणणार असल्याची घोषणा केली। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी तयार झालेलं संग्रहालय सामाजिक सर्व घटकांना प्रेरणा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहास जनतेसमोर ठेवला पाहिजे, म्हणूनच शाहू जन्मस्थळाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं। संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या तसंच रायगडशी संबंधित सर्व वस्तूंचे केंद्रीय पुरातत्व विभागाशी चर्चा करून किल्ले रायगडावर अखिल भारतीय प्रदर्शन भरवावं अशी मागणी केली। याप्रसंगी भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। वस्तू संग्रहालय उपसमिती सदस्य तसंच शाहू समता ज्योत रॅलीचं नेतृत्व करणाऱ्या रणरागिणींचा मंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, ज्येष्ठ इतिहास संशोधक रमेश जाधव, इंद्रजित सावंत, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, पुरातत्व विभागाचे हेमंत दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते।